विचार करा, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे पिढ्यानपिढ्या शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते, तिथे काही महिला आता हायटेक ड्रोन पायलट बनत आहेत. हे काही सिनेमाचा कथानक नाहीये, तर एका सरकारी योजनेमुळे हे आता खरं होत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अशाच निर्णयाचा सखोल अभ्यास करणार आहोत, जो नमो ड्रोन दीदी या योजनेशी संबंधित आहे. बरोबर. आपल्याकडे 23 जानेवारी 2025 रोजीचा महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय आहे. पण आज आपण फक्त हा निर्णय वाचणार नाही आहोत. आपण हे समजून घेणार आहोत की कागदावर दिसणारी ही योजना प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकते का? ग्रामीण महिलांना तंत्रज्ञानाच्या मदतीने खऱ्या अर्थाने उद्योजक बनवण्याचा हा प्रयत्न, त्याचा पाया किती मजबूत आहे? अगदी बरोबर. कारण वरवर पाहता ही फक्त ड्रोन वाटण्याची योजना वाटू शकते. पण माझ्या वाचनात आलं की यात एक संपूर्ण व्यावसायिक मॉडेल लपलेलं आहे. तर चला, या योजनेची उद्दिष्टे काय आहेत, यातला आर्थिक भाग किती व्यवहार्य आहे, आणि हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी जी यंत्रणा उभारली आहे ती किती सक्षम आहे, हे जरा उलगडून बघूया. तर सुरुवात मूळ संकल्पनेपासून करूया. ही नमो ड्रोन दीदी योजना नेमकी काय आहे? म्हणजे फक्त ड्रोन देऊन महिलांना सक्षम कसं केलं जाणार आहे? हाच या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे, पण तिचा उद्देश फक्त ड्रोन वाटप नाही. योजनेचा जो गाभा आहे तो सेवा उद्योजक तयार करणे हा आहे. सेवा उद्योजक? हो, म्हणजे महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना, म्हणजेच बचत गटांना ड्रोन दिली जातील आणि हे गट या ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना व्यावसायिक सेवा देतील. कोणती सेवा? तर द्रवरूप खते आणि कीटकनाशकांच्या फवारणीची. अच्छा, म्हणजे हे गिव्हअवे मॉडेल नाहीये, तर हे एक बिझनेस मॉडेल आहे. एक्झॅक्टली. पण अशा योजना अनेकदा मर्यादित स्वरूपात येतात. या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे? ही योजना देशव्यापी आहे आणि तिचे आकडे खूप मोठे आहेत. आपल्या स्रोतानुसार 2024-25 आणि 2025-26 या 2 वर्षात देशभरात तब्बल 14,500 निवडक महिला बचत गटांना ड्रोन देण्याचं उद्दिष्ट आहे. 14,500? हो, आणि यासाठी केंद्र सरकारने 1261 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजे विचार करा, 1200 कोटी रुपये. यावरून सरकार या योजनेला किती गांभीर्याने घेत आहे हे स्पष्ट दिसतं. 1200 कोटी हा आकडा नक्कीच मोठा आहे. पण आपण ड्रोनच्या किमती पाहिल्या तर त्या लाखांमध्ये असतात. मग बचत गटांना हे परवडणार कसं? इथेच अनेक योजना अडखळतात. आर्थिक मदतीची रचना कशी आहे? इथे या योजनेचं पहिलं सामर्थ्य दिसतं. ड्रोन आणि त्याच्याशी संबंधित साहित्याच्या एकूण खर्चाच्या 80% रक्कम किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये हे अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. अनुदान? कर्ज नाही? नाही, थेट आर्थिक सहाय्य आहे. 80% अनुदान खूप आकर्षक आहे. पण उरलेले 20% म्हणजे साधारणपणे 1.5 ते 2 लाख रुपये, हे सुद्धा ग्रामीण बचत गटासाठी एक मोठी रक्कम आहे. ही रक्कम उभी करणं त्यांच्यासाठी एक आव्हान ठरू शकतं. याची काही सोय केली आहे का? अगदी योग्य मुद्दा आहे हा. शासन निर्णयात यावर थेट उल्लेख नाही, पण योजनेच्या एकूण रचनेवरून काही गोष्टी स्पष्ट होतात. इथेच नाबार्डसारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. आणि हीच गोष्ट आपल्याला या योजनेच्या पुढच्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या भागाकडे घेऊन जाते. ती म्हणजे महाराष्ट्रातील अंमलबजावणीसाठी तयार केलेली यंत्रणा. पैसा तर आला, पण तो योग्य हातात जाऊन त्याचं सोनं कसं होईल याचं उत्तर इथे दडलंय. हो, कारण अनेकदा चांगल्या योजना केवळ अंमलबजावणी अभावी अयशस्वी होतात. खरं सांगायचं तर माझ्यासाठी या स्रोतामधला सर्वात अनपेक्षित आणि प्रभावी भाग म्हणजे ही राज्यस्तरीय समिती. मला वाटलं होतं की योजना फक्त ड्रोन आणि अनुदानाबद्दल असेल, पण खरी ताकद या प्रशासकीय रचनेत दिसतेय. अगदी बरोबर. ही समिती म्हणजे ह्या योजनेचा कणा आहे आणि तिची रचना पाहिली की ह्या योजनेमागचा विचार किती सखोल आहे हे कळतं. याचे अध्यक्ष कृषी सचिव आहेत, जे स्वाभाविक आहे. पण सदस्यांची यादी बघा. कोण कोण आहे त्यात? यात ग्रामविकास विभागाचे सचिव आहेत, जे थेट पंचायत राज आणि ग्रामीण भागाशी जोडलेले आहेत. कृषी आयुक्त आहेत. पण सर्वात महत्त्वाचे 3 सदस्य वेगळे आहेत. एक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी. उमेद, जे थेट बचत गटांसोबत काम करतं. बरोबर. 2, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स म्हणजे RCF सारख्या खत कंपनीचे प्रतिनिधी. आणि 3, नाबार्डचे अधिकारी. वाव, हे खूपच इंटरेस्टिंग आहे.
म्हणजे उमेदला माहिती आहे कोणते गट सक्षम आहेत, आरसीएफ सारखी कंपनी जी एक प्रकारे संभाव्य ग्राहक आहे आणि नाबार्ड जी आर्थिक बाजू सांभाळते, हे सगळे एकाच टेबलवर आहेत. नक्कीच, ही फक्त एक समिती नाही, हे एक इकोसिस्टम आहे असं म्हणूया. विचार करा, उमेदला माहिती आहे की कोणते बचत गट सक्षम आहेत आणि हा व्यवसाय सांभाळू शकतील. आरसीएफ सारखी कंपनी या ड्रोन दीदींना थेट काम किंवा ग्राहक मिळवून देऊ शकते आणि नाबार्ड सारखी संस्था ग्रामीण विकासासाठी आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळ देते. बरोबर. भारतात अनेक कौशल्य विकास योजना येतात, पण त्या मार्केट लिंकेजमध्ये म्हणजे बाजाराशी जोडणी करण्यात कमी पडतात. इथे सरकारने सुरुवातीपासूनच व्यवसायाची हमी देणारी यंत्रणा तयार केली आहे. पुरवठादार, सेवा देणारा, ग्राहक आणि आर्थिक संस्था सगळे एकाच रचनेत बांधले आहेत. ही रचना तर खूप मजबूत वाटते, पण खरी कसोटी त्यांच्या कामावर आहे. या उच्चाधिकार समितीला नक्की कोणती कामं सोपवली आहेत, जेणेकरून ही योजना फक्त कागदावर राहणार नाही? त्यांच्या जबाबदाऱ्या खूप स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने दिल्या आहेत. पहिली जबाबदारी म्हणजे राज्यात अशी क्षेत्र म्हणजे क्लस्टर्स निवडणं जिथे ड्रोन सेवेची सर्वात जास्त गरज आहे. उदाहरणार्थ, विदर्भात कापूस आणि सोयाबीनसाठी, तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस आणि द्राक्षांसाठी फवारणी महत्त्वाची असते. त्यामुळे सुरुवातीलाच योग्य ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि जागा निवडल्यावर मग तिथल्या गटांची निवड कशी होणार? तीच दुसरी जबाबदारी. उमेद अभियानाच्या मदतीने निवडलेल्या भागातील सर्वात सक्षम बचत गट निवडले जातील. म्हणजे ज्यांची आर्थिक शिस्त चांगली आहे, जे गट म्हणून एकत्र काम करतात, त्यांना प्राधान्य मिळेल. इथे कोणालाही ड्रोन मिळणार नाही, तर जो सांभाळू शकेल त्यालाच मिळेल. ठीक आहे, म्हणजे आधी जागा, मग सक्षम गट. पण सगळ्यात मोठं आव्हान तर तंत्रज्ञानाचं आहे. ड्रोन उडवणं हे काही सोपं काम नाही. त्याचं काय? तोच तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रशिक्षण. ही समिती निवडलेल्या गटांमधून महिलांची ड्रोन पायलट आणि ड्रोन सहाय्यक म्हणून निवड करेल. आणि त्यांना फक्त ड्रोन कसा उडवायचा हे शिकवलं जाणार नाही, त्यांना DGCAचे नियम, ड्रोनची सुरक्षितता, त्याची प्राथमिक देखभाल या सगळ्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाईल. हे कौशल्य विकास आहे, फक्त एक वरवरची ट्रेनिंग नाही. या महिला प्रशिक्षित व्यावसायिक म्हणून तयार होतील. या प्रशिक्षणासाठी काही किमान शिक्षण किंवा वयाची अट आहे का? स्रोतामध्ये याबद्दल काही माहिती आहे? शासन निर्णयात प्रशिक्षणाच्या कालावधीबद्दल किंवा पात्रतेबद्दल असा थेट तपशील नाहीये. पण साधारणपणे ड्रोन पायलटच्या प्रमाणपत्रासाठी काही आठवड्यांचा अभ्यासक्रम असतो आणि किमान शिक्षणाची अट सहसा 10वी किंवा 12वी पास असते, जेणेकरून त्या तांत्रिक माहिती समजू शकतील. महत्त्वाचं हे आहे की समिती योग्य उमेदवार निवडेल याची खात्री करेल. समजलं. आता आपण सर्वात व्यावहारिक प्रश्नाकडे येऊया. समजा एका गटाला ड्रोन मिळाला, प्रशिक्षण झालं, पण त्यांना काम मिळेल याची काय खात्री? शेतकरी त्यांच्याकडून पैसे देऊन सेवा का घेतील? नाहीतर 8-10 लाखांची मशीन फक्त शोभेची वस्तू बनून राहील? अगदी अचूक प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तरच या योजनेला यशस्वी किंवा अयशस्वी ठरवेल. इथेच समितीची चौथी आणि सर्वात दूरदृष्टीची जबाबदारी समोर येते. शासन निर्णयात स्पष्ट म्हटलंय की खत कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांशी समन्वय साधून या ड्रोन दीदींना व्यवसायाची छात्री देणं हे समितीचं काम आहे. 1 मिनिट, हे जरा विस्ताराने सांगा. म्हणजे आरसीएफ सारखी कंपनी त्यांना थेट काम देणार का? हो, तशीच अपेक्षा आहे. याचा अर्थ असा की जेव्हा खत कंपन्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची शिफारस करतील, तेव्हा त्यासोबतच ड्रोन दीदींच्या सेवा वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतील किंवा काही ठिकाणी थेट फवारणीचं कंत्राटच या गटांना देऊ शकतील. यामुळे या गटांना सुरुवातीच्या काळात एक निश्चित उत्पन्न मिळेल. एकदा शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणीचे फायदे अनुभवले की मग मागणी आपोआप वाढेल. आणि ड्रोन फवारणीचे नेमके फायदे काय आहेत? शेतकऱ्याचा काय फायदा होणार यात? खूप मोठा फायदा आहे. विचार करा, पारंपरिक पद्धतीने एका एकरवर फवारणी करायला एका मजुराला 4 ते 5 तास लागतात. ड्रोन हेच काम फक्त 10 ते 15 मिनिटात अचूकपणे करतो. फक्त 15 मिनिटात? हो, यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि मजुरीचा खर्च दोन्ही वाचतो. शिवाय ड्रोनमुळे फवारणी एकसारखी आणि योग्य प्रमाणात होते. त्यामुळे पिकाचं नुकसान टळतं आणि उत्पादकता वाढते. हे फायदे पटवून दिले की शेतकरी नक्कीच या तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील. हे तर खऱ्या अर्थाने अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत विचार केलेला दिसतोय. म्हणजे साधन देण्यापासून ते त्याचा वापर करून उत्पन्न कसं मिळवायचं याचा मार्गही तयार करून दिलाय. समितीवर याशिवाय अजून काही जबाबदारी आहे का? हो, एक शेवटची पण महत्त्वाची जबाबदारी आहे.
ती म्हणजे या योजनेचं जिल्हानिहाय मूल्यांकन करणे आणि भविष्यातील गरजा ओळखणे. म्हणजे ही योजना कुठे चांगली चालली आहे, कुठे अडचणी येत आहेत, याचा सतत आढावा घेतला जाईल. कोणत्या ठिकाणांसाठी ड्रोन जास्त उपयुक्त ठरत आहेत, प्रशिक्षणात आणखी काय बदल हवेत, या सगळ्या माहितीच्या आधारावर योजनेत सुधारणा केली जाईल. म्हणजे ही एक शिकणारी आणि सुधारत जाणारी योजना असेल. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की नमो ड्रोन दीदी ही वरवर दिसते तशी साधीसुधी ड्रोन वाटपाची योजना नाही. यामागे ग्रामीण महिलांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका नवीन अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा एक खूप मोठा आणि सुनियोजित प्रयत्न आहे. अगदी. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं तर त्यासाठी एक अतिशय शक्तिशाली बहुविभागीय समिती स्थापन केली आहे. ही समिती केवळ योजना राबवत नाही, तर ती एक प्रकारे बिझनेस इन्क्युबेटर म्हणून काम करत आहे. बिझनेस इन्क्युबेटर. हो, जी योग्य गटांना निवडते, त्यांना प्रशिक्षण देते, भांडवलासाठी मदत करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना तयार ग्राहक मिळवून देते. यामुळे या योजनेच्या यशाची शक्यता खूप वाढते. नक्कीच. या शासकीय निर्यात समितीच्या जबाबदाऱ्या अगदी स्पष्ट आहेत, पण जाता जाता एक विचार मनात येतो. ड्रोन उडवण्याचं तांत्रिक कौशल्य या महिलांना प्रशिक्षणातून मिळेल. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी लागणारे मार्केटिंग, वाटाघाटी, हिशोब ठेवणे हे गुणही त्यांना शिकावे लागतील. पण या सगळ्या पलीकडे एक सामाजिक आव्हानही असेल. एक ड्रोन दीदी जेव्हा गावातल्या पुरुष शेतकऱ्यांशी व्यावसायिक म्हणून वाटाघाटी करेल, तेव्हा तिला केवळ एक तंत्रज्ञ म्हणून पाहिलं जाईल की एक सक्षम उद्योजक म्हणून स्वीकारलं जाईल. या योजनेचं खरं आणि दीर्घकालीन यश केवळ आर्थिक आकड्यांवर नाही, तर या सामाजिक स्वीकृतीवरही अवलंबून असेल, नाही का?